नमस्कार मित्रांनो, मी मंगेश गुरव. तर आज आपण बनवणार आहोत सुक्या बांगड्याची चटणी. तर चला तर मग चटणी बनवायला सुरुवात करूया. तर बघू शकता तुम्ही, हे घेतलेत आपण सुके बांगडे. बघा, हे आता मस्तपैकी धुवून घेणार आहोत. बांगडे घेतलेत, मस्तपैकी स्वच्छ धुवून घेऊया. जास्त मीठ असतं त्याच्यामुळे थोडं धुवून घेऊया. तर बघू शकता, सुके बांगडे आपण धुवून घेतलेत. हे बघा, आता हे आपण भाजून घेणार आहोत. त्याच्यावरती आपण बांगडे ठेवणार. तर बघू शकता, बांगडे भाजून रेडी झालेत आपले. तर आपण आता हे काढून घेऊया. तर आता आपल्याला ह्याच्यामधला काटा वेगळा काढायचा आहे. ह्याच्यातून काटे वेगळे करून बघू शकता तुम्ही, आम्ही काटा काढून घेतलाय. हे बघा, आणि हे याच्यामधून काटा काढून घेतलाय. मस्त लसूणच्या 4 पाकळ्या घेतल्यात, 3 कांदे घेतलेत, 2 मोठे टमाटर घेतलेत. करूया, बारीक करून घ्यायचे कांदे. तर बघू शकता तुम्ही, टमाटर बारीक करून घेतलाय, कांदा, लसूण आणि कोथिंबीर. चला, गॅस पेटवून तेल घालून घेऊया. थोडं जास्तच घालूया. तेल तापलंय, आता लसूण घालून घेऊया याच्यामध्ये. आता आपण कांदा टाकणार आहोत त्यामध्ये, बारीक केलेला कांदा. कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे टमाटर, टाकायचा याच्यामध्ये. थोडा कांदा भाजून घ्यायचा मस्त.
तर बघू शकता कांदा भाजून झालाय. आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत टमाटर. तर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार नाही आहोत, कारण खारा बांगडा असल्यामुळे त्याच्यामध्ये मीठ असतं ऑलरेडी, तर मीठ घालायचं नाही याच्यामध्ये. आता तुम्ही कांदा टमाटर मस्तपैकी भाजून झाला आहे. आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण रेग्युलर मसाले आपले. हे घेतली आपण हळद घालणार आहोत. गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल मसाला, एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं. बघू शकता तुम्ही झालंय. आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण सुक्का बांगडा. हे बघा छोटा छोटा करून घेतला होता, तर ह्याच्यामध्ये आपण बांगडा घालणार आहोत. आता एकत्र करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सगळं मिक्स केलंय एकत्र. आता याच्यावरती आपण झाकण मारून ठेवूया 10 मिनटं. तर 10 मिनटानंतर आपला बांगड्याची चटणी रेडी असणार आहे. तर दाखवतो तुम्हाला नंतर. 2 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण कोकम घालून घेऊया, थोडंसं ढवळून घेऊया. दहा मिनटं झाली आहेत बघा. आता आपण ह्याच्यावरती घालणार आहोत कोथिंबीर. तर बघू शकता आपली बांगड्याची चटणी रेडी. तर तुम्ही बघितलाच असाल आपण सुक्या बांगड्याची चटणी बनवली होती, आणि ही चटणी भाकरी बरोबर चपाती बरोबर मस्त लागते. तर तुम्ही हे ट्राय करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.